नमस्कार मित्रांनो. मित्रांनो 2025च्या च्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला. ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटची स्थापना कोणी केली? लक्षात घ्या 1925 साली दक्षिण भारतात स्थापन झालेल्या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटला 2025 साली 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर या 100 वर्षाचं औचित्य साधून आजच्या सेशनमध्ये आपण दक्षिण भारतातील सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट त्यावर आपल्याला काम करायचंय. याच सोबत 17 सप्टेंबरला म्हणजे उद्याच पेरियार रामास्वामी नायकर यांची जयंती देखील आहे आणि त्या दोन्ही घटनांचं औचित्य साधून पेरियार रामास्वामी नायकर यांचं सामाजिक क्षेत्रातील कार्य, स्वातंत्र्य लढ्यामधलं त्यांचं योगदान याही घटकांवर आपल्याला इथं चर्चा करायची आहे. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना तुम्हाला या ठिकाणी देतो. ज्या पण विद्यार्थ्यांनी किंवा ज्या पण लोकांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी पहिलं तर YouTube चॅनल सबस्क्राईब या ठिकाणी करा आणि या लेक्चरला लाईक या ठिकाणी करा. हे लेक्चर पूर्णतः शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. जर तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून ज्ञान मिळालं नाही, तुमच्या बुद्धीत जर भर पडली नाही, तर मित्रांनो लेक्चरला तुम्ही या ठिकाणी शेअर करू नका. मात्र जर का तुम्हाला हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला जर ते आवडलं, तर कमेंट देखील या ठिकाणी द्या, तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या आणि आपल्या मित्रांना हे लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो सुरू करूया आजचं सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट अर्थातच पेरियार रामास्वामी नायकर यांच्याबद्दलचं एक महत्वाचं लेक्चर. लक्षात घ्या जसं महाराष्ट्रातील सामाजिक आंदोलनामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण आदराने घेतो, त्यांना सामाजिक समतेचे अग्रदूत म्हणून या ठिकाणी संबोधतो. तशाच प्रकारे दक्षिण भारतामध्ये दोन महत्वाची लोक आहे की ज्यांना देखील सामाजिक समतेचं अग्रदूत दक्षिणेकडचे लोक या ठिकाणी संबोधतात. त्यापैकी एकाचं नाव आहे नानू असन अर्थातच नारायणा गुरु आणि दुसरे आहे ते म्हणजे पेरियार रामास्वामी नायकर. लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शूद्र अतिशूद्र समाजापर्यंत शिक्षण पोहोचवलं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपली मुक्ती करून घेण्याची सामाजिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्तता करून घेण्याची जी भूमिका महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या महाराष्ट्रात निर्माण केली, तशाच प्रकारची भूमिका दक्षिणेकडे त्यावेळेस त्रावणकोर राज्य आजचं केरळ या भागामध्ये नारायणा गुरु निर्माण करताना एकंदरीत दिसतात. या नारायणा गुरूंनी 1902 साली श्री नारायण धर्म परिपालन सभेची स्थापना केली. त्या माध्यमातून एजवा आंदोलन निर्माण केलं. केरळ प्रांतातील अस्पृश्य जातींमध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार केला आणि या माध्यमातून दक्षिणेकडे खास करून केरळ प्रांतामधल्या मागासलेल्या लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण त्यांनी या ठिकाणी वाढवलं. आज भारतातील कोणत्याही घटक राज्यापैकी सर्वात जास्त साक्षरता केरळ प्रांताची जी आहे, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान हे नारायणा गुरु यांचं या ठिकाणी राहिलं होतं, असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग दक्षिणेकडचे महात्मा फुले म्हणून या ठिकाणी नारायणा गुरु यांनाच या ठिकाणी संबोधलं जातं. लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना करून दलितांमध्ये, अस्पृश्यांमध्ये स्वाभिमान आणि आत्मभान जागृत करण्याचा जो प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि या दलितांची एक मोठी व्यापक चळवळ भारत आणि भारताच्या बाहेर भारत आणि संपूर्ण या आपल्या मानव जातीमध्ये निर्माण करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अशाच प्रकारचं कार्य हे दक्षिणेकडे पेरियार रामास्वामी नायकर यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या पेरियार रामास्वामी नायकर 1925 साली सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटची स्थापना करतात आणि या दक्षिणेकडच्या शूद्र अतिशूद्र समाजाला संघटित करून एक स्वतंत्र द्रविड अस्मितेची चळवळ ते या भारतामध्ये या ठिकाणी उभी करतायत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर पेरियार रामास्वामी नायकर यांची सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट सुरू होण्यामागे काय महत्वाच्या घटना कारणीभूत होत्या, त्याआधी आपण जाणून घेऊ आणि मग सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटची चर्चा आपण त्या ठिकाणी करू. लक्षात घ्या पेरियारांच्या सामाजिक राजकीय कार्याला सुरुवात झाली 1917 पासून. काय घडलं होतं 1917 ला? तर लक्षात घ्या दक्षिण भारतामधले एक महत्वाचे काँग्रेसचे पुढारी होते ज्यांचं नाव होतं सी राजगोपालचारी. तर या सी राजगोपालचार्यांच्या प्रभावाखाली येऊन या पेरियार रामास्वामी नायकर यांनी सुरुवातीला काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचं कृती कार्यक्रम दक्षिण भारतात खास करून मद्रास प्रांतात या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करत असतानाच त्या काळात 1920 साली महात्मा गांधी एक क्रांतिकारी नेतृत्व काँग्रेसला इथे या ठिकाणी लाभलं. महात्मा गांधी या देशाला स्वराज्य या ठिकाणी देतील आणि या देशातील प्रत्येक शोषितांचा आवाज या ठिकाणी बनतील अशी अपेक्षा
सर्वच लोकांना महात्मा गांधींकडनं या ठिकाणी होती. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या नागपूर या प्रांतात डिसेंबर 1920 साली काँग्रेसचं जे अधिवेशन झालं, जे अत्यंत क्रांतिकारी अधिवेशन या ठिकाणी मानलं जातं. या अधिवेशनात विविध प्रकारचे निर्णय घेतले. त्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय होता, ते म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावानं टिळक स्वराज्य फंडाची स्थापना करणं. आता हा टिळक स्वराज्य फंड कशासाठी होता? तर महात्मा गांधींना असं वाटत होतं, की आपण एका बाजूनं स्वातंत्र्याची चळवळ तर चालवलीच पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूनं आपण या देशामध्ये रचनात्मक कार्यक्रम देखील या ठिकाणी उभारला पाहिजे. आणि मग त्या रचनात्मक कार्यक्रमासाठी लागणारा जो पैसा आहे, तो टिळक स्वराज्य फंडातून घेतला पाहिजे. या प्रकारची गांधींची भूमिका होती. लक्षात घ्या, महात्मा गांधींच्या रचनात्मक कार्यामधल्या एकूण 5 महत्त्वाच्या बाबी होत्या. तर त्या 5 महत्त्वाच्या बाबींपैकी एक बाब अशी होती, ती म्हणजे अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करून देणं. आता लक्षात घ्या, अस्पृश्यांची स्थिती काय नेमकी होती? लक्षात घ्या, गांधींचं असं म्हणणं होतं, की अस्पृश्य समाज हा हिंदू धर्म समाज व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. मात्र हिंदू धर्म समाजानं या अस्पृश्यांना कायम आपल्यापासून तोडून या ठिकाणी ठेवलेलं आहे. या अस्पृश्यांची घरं गावाच्या बाहेर आहे. अस्पृश्यांना दिवसा गावामध्ये येण्याची परवानगी या ठिकाणी नाही आणि एवढंच काय, तर अस्पृश्यांना या ठिकाणी ईश्वराचं दर्शन घेण्याची परवानगी, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश देखील सवर्ण लोक या ठिकाणी करून देत नाही. आणि म्हणून मग भारतीय स्वातंत्र्य लढा उभारत असताना सर्वच भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावं, या उद्देशानं अस्पृश्यांना देखील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घ्यायची असेल, तर आधी अस्पृश्यांच्या सामाजिक समस्या सोडवल्या पाहिजे, असं गांधींचं म्हणणं होतं. आणि त्याच्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या राष्ट्रात्मक कृती कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मंदिर प्रवेशाचा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली होती. गांधींच्या या भूमिकेमुळे संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी मंदिर सत्याग्रह या ठिकाणी झाले आणि तशाच प्रकारचा एक मंदिर सत्याग्रह दक्षिण भारतातल्या त्रावणकोर या भागामध्ये झाला. ज्या त्रावणकोर भागातील झालेल्या मंदिर सत्याग्रहाला वायकोम मंदिर सत्याग्रह या नावानं संबोधलं जातं. काय होतं वायकोम मंदिर सत्याग्रह, ते आपण या ठिकाणी पाहूया. दक्षिणेकडे त्रावणकोर राज्य आहे. तिथे या ठिकाणी एक शिवाचं मंदिर होतं. ज्या मंदिराचं नाव होतं वायकोम. लक्षात घ्या, हे वायकोम मंदिर जे होतं, हे अस्पृश्यांना हजारो वर्षांपासून बंदी होतं. अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश तर नव्हताच नव्हता. तर मंदिराच्या समोरच्या बाजूला जे काही या ठिकाणी रस्ते होते, त्या रस्त्यांवर फिरण्याचा अधिकार देखील या ठिकाणी अस्पृश्यांना नव्हता. सवर्णांचं असं म्हणणं होतं, की या मंदिराच्या समोरच्या रस्त्यांवरनं जर का अस्पृश्य गेले, तर हवेच्या द्वारे त्या अस्पृश्यांची दुर्गंधी मंदिरात आणि मंदिराच्या परिसरामध्ये पसरेल आणि त्यामुळे मंदिराच्या भोवताली रस्त्यांवर पण जाण्यास अस्पृश्यांना मनाई करण्यात आली होती. लक्षात घ्या, त्यावेळेस जसं मी सुरुवातीला सांगितलं, नारायण गुरूंनी जो आंदोलन उभारलेलं होतं, ते दलित अस्पृश्यांच्या हक्क अधिकारासाठी होतं. त्याच दक्षिणेकडच्या अस्पृश्यांनी त्या काळामध्ये त्रावणकोर भागामध्ये एक मोठं आंदोलन उभारलं, ज्याचं नाव या ठिकाणी वायकोम मंदिर सत्याग्रह या ठिकाणी होतं. या मंदिर सत्याग्रहाला देखील 100 वर्ष पूर्ण झाले. कारण 1924 ला सुरू झालेलं आंदोलन हे या ठिकाणी 30 सप्टेंबर 1925 ला या ठिकाणी समाप्त झालेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग या आंदोलनामध्ये कोण-कोण सहभागी झालं? तर साहजिकच नारायण गुरु हे आंदोलनाचे प्रमुख या ठिकाणी होते. त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या शिष्यांच्याद्वारे हे आंदोलन या ठिकाणी उभारलं गेलं. तर लक्षात घ्या, टी. माधवन नायर हे प्रमुख होते. त्याचबरोबर दक्षिणेकडचे गांधी म्हणून संबोधलेले दलित चेहरा केप्पल या आंदोलनाचे प्रमुख या ठिकाणी होते. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर हे देखील या ठिकाणी सहभागी झाले होते. नारायण गुरु, पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर, टी. माधवन नायर आणि त्याचबरोबर केप्पलन या संपूर्ण दलित अस्पृश्य चेहऱ्यांनी दक्षिणेकडे या वायकोम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. लक्षात घ्या, त्यावेळेस महात्मा गांधी जेव्हा चौराचौरी घटना घडली, त्यानंतर महात्मा गांधींवर खटला दाखल झाला. महात्मा गांधी तुरुंगात गेले आणि तुरुंगातून जेव्हा सुटका झाली, तेव्हा गांधी सर्वात पहिले कुठे आले, तर दक्षिणेकडच्या या वायकोम मंदिर सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी. दक्षिणेकडच्या वायकोम मंदिर सत्याग्रहाला केवळ गांधींनी पाठिंबा दिला नाही, तर महात्मा गांधी या आंदोलनामध्ये सहभागी देखील या ठिकाणी झाले. अस्पृश्यांना आता मोठी ऊर्जा मिळाली, की गांधी आता सवर्णांची समजूत घालतील आणि अस्पृश्यांसाठी हे वायकोम मंदिराचे दरवाजे खुले करतील. मात्र घडलं वेगळंच. गांधींनी सवर्णांची समजूत घालण्याऐवजी अस्पृश्यांची समजूत घातली आणि अस्पृश्यांना सांगितलं, की तुम्ही 2 पावलं या ठिकाणी मागे या. म्हणजे तुम्ही तुमची
मंदिरामध्ये प्रवेश करण्याची जी काही मागणी आहे ती सोडून द्या. मी सवर्णांची समजूत घालतो. सवर्ण तुम्हाला मंदिराच्या समोरच्या रस्त्यांवर उभे राहून ईश्वराचं दर्शन घेण्याची परवानगी देतील. अशा प्रकारची महात्मा गांधींनी अस्पृश्यांची समजूत घातली आणि सवर्णांना हवं असणारी मागणी पूर्ण केली. परिणामी असं झालं, की पेरियार रामास्वामी नायकर जे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते दक्षिण भारतातले, मद्रास प्रेसिडेन्सीचे ते एक महत्त्वाचे सदस्य या ठिकाणी होते. त्या पेरियार रामास्वामी नायकर जे आहेत, त्यांना महात्मा गांधींचा आणि एकूणच काँग्रेसचा खूप जास्त राग आला आणि त्यांनी तडकाफडकी काँग्रेसच्या आपल्या सदस्यत्वाचा, प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केवळ राजीनामाच दिला नाही, तर महात्मा गांधींवर आणि त्याचबरोबर काँग्रेसवर जहरी टीका देखील या ठिकाणी केली. लक्षात घ्या, त्या काळामध्ये महात्मा गांधींवर टीका करण्याचं धाडस कोण करत नव्हतं आणि महात्मा गांधींच्या सामाजिक दृष्टिकोनावर तर कोणीच धाडस या ठिकाणी करत नव्हतं. अपवाद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अपवाद होते ते म्हणजे पेरियार ए.व्ही. रामास्वामी नायकर. तर या पेरियार रामास्वामी नायकरांचं म्हणणं काय होतं? त्यांचं असं म्हणणं होतं, त्या ठिकाणी काँग्रेस आणि गांधी अस्पृश्यांचा, दलितांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेत आहे. जेव्हा-जेव्हा अस्पृश्यांचे, दलितांचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा गांधी आणि काँग्रेस सवर्णांच्या प्रश्नांना महत्त्व देतात आणि दलित अस्पृश्यांच्या समस्यांना दुय्यम स्थान या ठिकाणी देतात. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर यांची या ठिकाणी राहिलेली आहे असं दिसतं. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पेरियार रामास्वामी नायकर आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देतात आणि एक महत्त्वाची चळवळ ही 1925 साली या भारतामध्ये या ठिकाणी उभारतात. त्याच चळवळीचं नाव आहे सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट. आता लक्षात घ्या, ही सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट सर्वांना माहिती आहे, की पेरियार रामास्वामी नायकर यांनी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटची स्थापना केली. तर ही चळवळ काय नेमकी होती, ही आपल्या कोणालाच बहुतांशी लोकांना या ठिकाणी माहीत नाहीये. पेरियार रामस्वामी नायकर यांच्याकडे पाहण्याचाही दृष्टिकोन हा तसा काही चांगला नाहीये, हे पण लक्षात या ठिकाणी घ्या. का बरं? कारण पेरियार रामास्वामी नायकर ह्या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटच्या माध्यमातून हे दलितांमध्ये जागृती ते निर्माण करत होते. दक्षिणेकडच्या शूद्र अतिशूद्र समाजामध्ये आत्मभान तर निर्माण करत होते. परंतु हे करत असताना ते हिंदू धर्मावर टीका देखील करत होते. हिंदू धर्म व्यवस्थेमधला जो सर्वोच्च घटक आहे, त्या सर्वोच्च घटकावर म्हणजेच ब्राह्मण समाजावर ते या ठिकाणी इथं जबरदस्त टीका देखील या ठिकाणी करत होते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणूनच त्या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर यांना या ठिकाणी यांचं तत्वज्ञान पचवणं हे तसं पाहिलं तर फारसं काही सोपं काम या ठिकाणी नाही, हे पण मुद्दा लक्षात घ्या. पेरियार रामास्वामी नायकरांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो फक्त आपण एक मूर्तिभंजक म्हणून या ठिकाणी या नजरेने पाहतो आणि पेरियार रामास्वामी नायकर यांना नास्तिक म्हणून देखील आपण या ठिकाणी पाहतो, जे धर्माला, जे ईश्वराला या ठिकाणी मानत नाही. मात्र पेरियार रामास्वामी नायकरांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तो आजपर्यंत कधी आपण ना पाहिला, ना कधी आपण जाणून घेतला, ना कधी आपण अभ्यासला. कारण दुर्दैव हेच आहे, की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेरियार रामास्वामी नायकर यांच्याबद्दलची माहितीच या ठिकाणी नाही. मात्र जेव्हा तुम्ही दक्षिणेकडे जाता, तेव्हा लक्षात घ्या, दक्षिणेकडे तुम्हाला 2च लोकांचे पुतळे मोठ्या प्रमाणात दिसतील. एक म्हणजे टायवाले बाबा म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे काठीवाले बाबा म्हणजे त्या ठिकाणी पेरियार ए.व्ही. रामास्वामी नायकर. तर टायवाले बाबा आणि काठीवाले बाबा असे दोघांचेच पुतळे तुम्हाला दक्षिणेकडे या ठिकाणी पाहायला भेटतील. खास करून लक्षात घ्या, दक्षिणेकडचं जे राजकारण आहे, या 2 महापुरुषांची नावं घेऊन किंवा बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी नायकर या दोघांना किंवा या दोघांच्या विचारसरणीला स्वीकारल्याशिवाय दक्षिणेकडे राजकारणात एकही पान या ठिकाणी हलत नाही. हा दक्षिणेकडचा इतिहास या ठिकाणी राहिलेला आहे. मुद्दानी त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पेरियार रामास्वामी नायकर यांची सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट काय होती त्याच्यावर आपण काम करू. तर लक्षात घ्या, पेरियार रामास्वामी नायकर स्वतःच या ठिकाणी म्हणतात, की मला जर समजून घ्यायचं असेल, माझी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट जर समजून घ्यायची असेल, तर हे 4 महत्त्वाचे मुद्दे हे आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. मग 4 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर पेरियार रामास्वामी नायकर यांनी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटच्या माध्यमातून ब्राह्मणांना विरोध करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. ब्राह्मणांना का बरं विरोध करा? तर पेरियार रामास्वामी नायकर असं म्हणतात, की ब्राह्मण्यवाद आणि ब्राह्मण हे एकच आहे. ते असं म्हणतात, ब्राह्मण्यवादाचा जन्मदाता ब्राह्मण आहे. मग काय आहे ब्राह्मण्यवाद? तर ते असं म्हणतात जातीय अहंकार. ते असं म्हणतात ब्राह्मण्यवाद काय आहे?
तर या ठिकाणी उच्च नीचतेची भावना ही आहे ब्राह्मण्यवाद आणि याची सुरुवात ब्राह्मणांनी केली अशा प्रकारची भूमिका ते म्हणतात. हे म्हणतात, की ब्राह्मण हे स्वतःला ईश्वराचे पुत्र या ठिकाणी संबोधतात आणि ते यांचं असं म्हणणं राहिलं, की आम्ही ईश्वराचे पुत्र आहोत. आम्ही ईश्वराच्या मुखातून जन्माला आलेलो आहोत आणि त्यामुळे बाकीचे लोक जे आहे हे आमच्यापेक्षा तुच्छ आहे. ही भूमिका ते इथे या ठिकाणी मांडतात आणि म्हणून ब्राह्मणांच्या सर्वोच्चतेला यांनी या ठिकाणी विरोध या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं म्हणजे पेरेरांच्या सामाजिक तत्वज्ञानामध्ये धनिकांना, श्रीमंतांना विरोध करण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पेरेरांचं म्हणणं असं राहिलं, की जे श्रीमंत लोक आहेत, जे धनिक आहेत, त्यांच्याकडे पैसा मोठ्या प्रमाणावर आहे, तेच लोकं भ्रष्टाचार करतात. तेच लोकं भ्रष्टाचार करतात आणि समाजामध्ये एक मोठी कीड निर्माण करण्याचं ते काम करतात. हे धनिक लोक त्यांच्याकडे असणाऱ्या पैशांचा उपयोग ते स्वतःच्याच उपजीविकेसाठी करतात. ते सर्वसामान्य लोकांचं, गरिबांचं शोषण या ठिकाणी करतात आणि त्यामुळे श्रीमंतांना, धनिकांना, भांडवली व्यवस्थेला पेरा रामास्वामी नायकर यांचा कडाडून या ठिकाणी विरोध होता. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ब्राह्मणांना विरोध, धनिकांना विरोध आणि सोबतच पी.आर. रामास्वामी नायकर जे भारतातील जे सुशिक्षित लोक आहे, तर त्या सुशिक्षित लोकांवर शंका उपस्थित करतात. सुशिक्षितांना विरोध नाही, मात्र त्यांच्या दृष्टिकोनावर शंका उपस्थित या ठिकाणी ते करतात. कारण ते असं म्हणतायत, त्या ठिकाणी भारतातील जे शिकले सवरलेले जे लोक आहे, हे काही कामाचे नाही. पेरियारांचं म्हणणं आहे, भारतातले शिकले सवरलेले लोक आहे, काही कामाचे नाही. कारण हे शिकले सवरलेले लोक आपल्या विद्वत्तेचा उपयोग केवळ स्वतःची उपजीविका आणि स्वतःसाठीच या ठिकाणी ते करताना एकंदरीत दिसतात. त्यांचं असं म्हणणं राहिलं, की जे शिकले सवरलेले लोक आहे, ते न्याय बुद्धीने या ठिकाणी वागत नाही. ते न्याय इथे या ठिकाणी करत नाही. त्यांची बुद्धी ही या ठिकाणी उच्चवर्णीयांच्याकडे आणि त्यांची बुद्धी धनिकांकडे या ठिकाणी अ, तिथे या ठिकाणी आहे, ही तिथं नतमस्तक होती, असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं. आणि म्हणून शिकले सवरलेल्या लोकांवर खास करून ते नाराज आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण एका ठिकाणी अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे, की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. म्हणजे तीच भूमिका ही पेरियार रामास्वामी नायकरांची होती. त्यांचं असं म्हणणं राहिलं, की सुशिक्षित लोकांचं काम काय आहे, की समाजामध्ये असणारं अंधकार, समाजामध्ये असणारा अंधकार दूर करणं, समाजामध्ये असणारी अंधश्रद्धा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कर्मकांड त्याच्या विरोधात बोलणं. मात्र भारतीय शिकलेला लोक शिकलेली व्यक्ती ही मूक गिळून बसली आहे. भारतीय शिकलेला व्यक्ती हा केवळ स्वतःच्या उपजीविकेवरच या ठिकाणी काम करत आहे. या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि हे शिकले सवरलेले लोक हे या ठिकाणी न्यायबुद्धीनं वागत नाही. यावर त्यांचं या ठिकाणी ही भूमिका त्यांची या ठिकाणी राहिली. लक्षात घ्या, पेरियार रामस्वामी नायकरांच्या तत्वज्ञानात एक महत्वाची भूमिका होती. ते म्हणजे सर्व धर्मांना या ठिकाणी विरोध करतात. तर लक्षात घ्या, जेवढे काही जगामध्ये धर्म आहे, त्या सर्व धर्माला त्यांचा विरोध या ठिकाणी होता. म्हणून त्यांना नास्तिक म्हणून देखील संबोधलं जातं. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पेरियार रामस्वामी नायकरांनी ईश्वराचं अस्तित्व पण नाकारलं आणि धर्माचंही अस्तित्व या ठिकाणी नाकारलं. त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, ईश्वर हा अस्तित्वात नाही आणि ईश्वर जो मूर्त्यांमध्ये अस्तित्वात आहे, ही जी भूमिका ब्राह्मण किंवा ब्राह्मणिकल विचारसरणी जी मांडती त्याचा त्यांनी कडाडून या ठिकाणी विरोध केला. त्यांनी लोकांना प्रात्यक्षिकं करून दाखवली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकं करून दाखवली. जर का ईश्वराचं अस्तित्व एका मूर्तीमध्ये असेल, तर ते मूर्ती ही या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी फोडली पाहिजे. जर ती मूर्ती फुटली आणि त्यातनं जर समजा मला या ठिकाणी काही त्रास झाला, तर मी ईश्वर या ठिकाणी मानेल. ही भूमिका पेरियारांच्या या ठिकाणी राहिली. म्हणून पेरियारांचे कार्यकर्ते यांनी सभा घेऊन, छोट्या-मोठ्या मीटिंग घेऊन तिथे या ठिकाणी ईश्वराच्या मूर्त्या फोडण्याचं काम तिथे या ठिकाणी केलं आणि भूमिका मांडली. ईश्वर जर असेलच, तर तो माणसामध्ये आहे, चराचरामध्ये आहे, प्राणीमात्रांमध्ये आहे. मूर्त्यांमध्ये ईश्वर नाही, मूर्त्यांच्या मध्ये ईश्वर आहे असं भास करून शोषितांना किंवा दलित शोषितांना लुटण्याचं काम, धार्मिकतेच्या माध्यमातून लुटण्याचं काम या ठिकाणी उच्चवर्णीय लोक या ठिकाणी करतायत. या प्रकारची भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसून येतात. आणि म्हणून मग ते मूर्तिभंजक असल्या कारणामुळे किंवा मूर्त्या त्यांनी फोडल्यामुळं त्यांच्यावर जहरीली टीका या ठिकाणी झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, पेरियार रामास्वामी नायकर जे आहेत, त्यांनी आपल्या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटसाठी एक मुखपत्र या ठिकाणी काढलं होतं. त्या मुखपत्राचं नाव जे होतं,
ते नाव खूप इम्पोर्टंट आहे. ते नाव आहे कुडी आरसू. तर कुडी आरसू हे एक महत्वाचं वर्तमानपत्र या ठिकाणी या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचं मुखपत्र या ठिकाणी होतं. हा मुद्दा खूप इम्पोर्टंट आहे, लक्षात घ्या. तर बघा कुडी आरसू साहजिकच या ठिकाणी हे दक्षिणेकडच्या तमिळ भाषेमध्ये या ठिकाणी होतं आणि या कुडी आरसूच्या माध्यमातून त्यांनी दलित बहुजन समाज जो आहे दक्षिणेकडचा खास करून त्या लोकांमध्ये द्रविड अस्मिता जागृत करण्याचं काम केलं. त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्व या ठिकाणी पटवून दिलं आणि या देशामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी स्वतःची प्रगती करायची असेल, कुटुंबाची प्रगती करायची असेल, तर त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेणं गरजेचं आहे. यावर विशेष या ठिकाणी भर दिला आणि देवाधिकांच्या नादी लागून, अंधश्रद्धा कर्मकांडाच्या नादी लागून आपला पैसा खर्च न करता तो पैसा लेकरा-बाळांच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे, या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. लक्षात घ्या, कुडी आरसूमधनं त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कृती कार्यक्रमांवर खूप जहरीली टीका केलेली आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, जेव्हा गांधी-अरविंद करार झाला, तर त्या गांधी-अरविंद करारावर पण या ठिकाणी पी.आर. रामास्वामी नायकर यांनी कुडी आरसूमधनं या ठिकाणी टीका केलेली आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. का बरं टीका केली? त्यांचं असं म्हणणं राहिलं, की या ठिकाणी गांधी-अरविंद कराराच्या वेळेस गांधींना शक्य होतं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे प्राण वाचवणं. मात्र गांधींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं प्राण न वाचवता किंवा तशा प्रकारचं इंग्रजांकडून आश्वासन न घेता या गांधी अरविंद करारावर स्वाक्षरी या ठिकाणी केली आणि त्यामुळं त्यांनी या ठिकाणी गांधींच्या या दृष्टिकोनावर कठोर टीका टीका केलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. पुढे पाहायला भेटतं भगतसिंग जे आहे, तर त्या भगतसिंगने एक तुरुंगामध्ये असतानाच या ठिकाणी एक पुस्तक या ठिकाणी लिहिलं, जे त्यांचं आत्मचरित्र मानलं जातं. ते म्हणजे मी नास्तिक का आहे? है ना? मी नास्तिक का आहे? या प्रकारचं किंवा मी नास्तिक आहे, या प्रकारचं जे आत्मचरित्र होतं, ते आत्मचरित्र हे या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर आणि त्यांचे सहकारी यांनी हे या ठिकाणी तमिळियन भाषेमध्ये छापण्याचा प्रयत्न केला किंवा छापला. त्यावेळेस इंग्रजांनी 1935 साली त्या ग्रंथावर या ठिकाणी बंदी आणली होती, असं एकंदरीत दिसतं. तर मी नास्तिक का आहे? हा भगतसिंगचा विचार दक्षिणेकडच्या लोकांमध्ये प्रसारित करण्याचं काम देखील पेरेरांच्या माध्यमातून झाल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, पेरेरांचं म्हणणं काय नेमकं राहिलं? पेरेरांचं म्हणणं असंच राहिलं, की या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक गुलामगिरी आहे आणि ते असं म्हणतात, ही सांस्कृतिक गुलामगिरी ही कशाच्या माध्यमातून आहे? ते म्हणतात, की पोथी पुराणांच्या माध्यमातून ही सांस्कृतिक गुलामगिरी आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी ते मांडताना आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता लक्षात घ्या, पेरियारांचं म्हणणं या ठिकाणी असंच राहिलं, की ही जी सांस्कृतिक गुलामगिरी जी होती, ती सांस्कृतिक गुलामगिरी कशी निर्माण या ठिकाणी होती? तर ते म्हणतात, की रामायण, महाभारत जे आहे त्याच्या माध्यमातून सांस्कृतिक गुलामगिरी या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न भारतीय समाजावर या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी पी.आर. रामास्वामी नायकर एक महत्वाचं या ठिकाणी ग्रंथ या ठिकाणी लिहितात, ज्या ग्रंथाचं नाव आहे ट्रुथ ऑफ रामायणा. ट्रुथ ऑफ रामायणा किंवा सच्ची रामायण, ठीक आहे ना? तर सच्ची रामायण किंवा अ ट्रुथ ऑफ रामायण या प्रकारचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. बघा ट्रुथ ऑफ रामायणामध्ये काय भूमिका त्यांनी मांडली? तर द्रविडियन लोकांचा सांस्कृतिक लढा त्यांनी यामध्ये या ठिकाणी मांडला. तर त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी जनरली आपण उत्तर भारत आणि महाराष्ट्र जर आपण पाहिलं, आपण काय म्हणतो बघा, राम, लक्ष्मण आणि सीता हे रामायणाचे नायक आहे आणि रावण हा खलनायक आहे. तर यांनी उलटं या ठिकाणी केलेलं आहे आणि यांनी सांगितलं, की रावण हा द्रविडियन लोकांचा नायक या ठिकाणी होता आणि जेव्हा शूर्पणखेचं नाक या ठिकाणी लक्ष्मणानं कापलं, तेव्हा रावण या ठिकाणी ते पाहण्यासाठी जेव्हा गेला, तेव्हा या ठिकाणी त्याला सीता या ठिकाणी दिसली आणि रामाला पकडण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मणाला पकडण्यासाठी त्यानं सीतेचं अपहरण केलं. या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. पुढे ते असं म्हणतात, की रावण हा इतका या ठिकाणी महान होता किंवा इतका तो या ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो कल्चर्ड होता, की त्यानं या ठिकाणी सीतेला स्पर्श देखील या ठिकाणी केला नाही. मात्र जेव्हा रावणाची लंका समाप्त झाली, तेव्हा मात्र सीतेला या ठिकाणी रामाकडे आणलं, तेव्हा या ठिकाणी अ, वीरा रामास्वामी नायकर म्हणतात, की सीतेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित या ठिकाणी करण्यात आली. या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी अ ट्रुथ ऑफ रामायणामध्ये इथे या ठिकाणी मांडल्याचं दिसतं. मग तेच सरळ-सरळ पुढे असं पण म्हणतायत, की जसं
पतीपासून विभक्त सीता होती म्हणून तिच्यावर शंका उपस्थित केली गेली त्यावेळेच्या समूह घटकांकडनं. स्वतःचा पिढ्यार म्हणतात. मग राम पण पत्नीपासून या ठिकाणी काय होता? विभक्त या ठिकाणी होता. तर त्याच्यावर शंका का उपस्थित केली नाही? तर या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक विद्रोह हे या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर अ ट्रुथ ऑफ रामायणा या ग्रंथातून या ठिकाणी इथं मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं आणि रावणाला ते या ठिकाणी द्रविडांचा नेता म्हणून या ठिकाणी संबोधताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ते पुढे हे म्हणतात, की रावणाचं राज्य हे कारस्थान करून या ठिकाणी समाप्त करण्यात आलेलं आहे. या प्रकारची एक सांस्कृतिक चळवळ ते इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात. लक्षात घ्या, या पद्धतीचा दृष्टिकोन पेरियार रामास्वामी नायकर या सगळ्या गोष्टींमध्ये मांडताना दिसतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुडी आरसू आणि अ ट्रुथ ऑफ रामायणा हे आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे. याचबरोबर पेरियार रामास्वामी नायकर लक्षात घ्या, पेरियार रामास्वामी नायकर एक स्त्रीवादी विचारवंत देखील या ठिकाणी होते. भारतातील कोणत्याही समाज सुधारकानं स्त्रीच्या संदर्भात जे विचार मांडले नाही, ते विचार पेरियार रामास्वामी नायकर यांच्या ठिकाणी होते. हा महत्वाचा या ठिकाणी लक्षात घ्या. आता स्त्रीवादी विचार काय होते त्यांचे, ते पण आपण या ठिकाणी पाहूया. साहजिकच स्त्री शिक्षणाचा पुरस्कार पेरियार रामास्वामी नायकर यांनी केला. त्यांनी भूमिका अशी मांडली, की स्त्रियांनी आपल्या जीवनात त्या ठिकाणी पुरुष सत्तेच्या व्यवस्थेपासून जर स्वतःची मुक्ती करून घ्यायचं असेल, पहिलं काय केलं पाहिजे, तर त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन थांबायचं नाही, तर त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलं पाहिजे. पुरुषांवर असणारं स्त्रियांचं अवलंबित्व जेव्हा संपेल, तेव्हाच स्त्री मुक्ती होईल. ही भूमिका पेरियार रामास्वामी नायकर यांची होते आणि म्हणून मग पेरियार रामास्वामी नायकर बालविवाह जे आहे, तर त्या बालविवाह प्रथेला विरोध या ठिकाणी करतात. पेरियार रामास्वामी नायकर विधवेच्या पुनर्विवाहाला या ठिकाणी पाठिंबा देतात. विधवांना देखील पुन्हा विवाह करण्याचा अधिकार असला पाहिजे, ही भूमिका ते मांडतात. याचबरोबर साथीदार निवडण्याचा अधिकार जो आपला जोडीदार आहे, तर तो निवडण्याचा अधिकार स्त्रियांना असला पाहिजे आणि त्या जोडीदाराला सोडण्याचाही अधिकार, त्या जोडीदाराला सोडण्याचाही अधिकार, ज्याला आपण आज डिव्होर्स म्हणतो, ज्याला आपण घटस्फोट म्हणतो, तर तो अधिकार देखील या ठिकाणी स्त्रियांना असला पाहिजे, ही भूमिका ते मांडतात. पेरियार रामास्वामी नायकर हे अरेंज मॅरेजच्या एक प्रकारे विरोधामध्ये होते. ते असं म्हणतात, ही अरेंज मॅरेज ही जी व्यवस्था, ही स्त्रियांवर लादलेली व्यवस्था आहे, ही भूमिका ते या ठिकाणी मांडतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेनं अरेंज मॅरेज ही व्यवस्था ही स्त्रियांवर लादलेली व्यवस्था आहे. अशा प्रकारची भूमिका पेरियार इथं मांडताना दिसून येतात. ते सरळ-सरळ म्हणतात, त्या ठिकाणी स्त्रीचा विवाह, स्त्रीनं कोणासोबत विवाह करायचा हे स्त्रीचे पालकांनी ठरवायचं नाही, तर त्या स्त्रीनं स्वतः या ठिकाणी ठरवायला हवं. या प्रकारची भूमिका ते मांडतात आणि म्हणून अरेंज मॅरेजला विरोध करून ते या ठिकाणी प्रेम विवाहाचा पुरस्कार या ठिकाणी करताना दिसून येतात. पेरियार रामास्वामी नायकरांची 2 लग्न झाली लक्षात घ्या. स्त्रीवादी जरी असले तरी देखील लक्षात घ्या, पेरियार रामास्वामी नायकरांनी आपल्या उतरत्या वयात आपल्यापेक्षा 20 वर्षांना लहान असणाऱ्या मुलीसोबत विवाह देखील केला, ज्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता देखील निर्माण झाली होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, साथीदार निवडण्याचा अधिकार स्त्रियांना असला पाहिजे आणि त्या साथीदाराला सोडण्याचा अधिकार देखील स्त्रियांना असला पाहिजे. ही पण भूमिका ते मांडतात. आपल्या भारतीय समाजामध्ये विवाहाला खूप जास्त महत्त्व आहे. विवाहाला पवित्र रिश्ता मानलं जातं, पवित्र बंधन या ठिकाणी मानलं जातं. तर ते असं म्हणतात, की विवाह पवित्र बंधन नसून ते काय आहे, तर ते सहजीवन आहे. या प्रकारची भूमिका ते या ठिकाणी मांडताना दिसून येतात. पुरुष आणि स्त्रियांचं हे या ठिकाणी काय आहे, सहजीवन आहे. जसं विवाहाचा आनंद या ठिकाणी पुरुष घेतो, तसंच तो विवाहाचा आनंद हे या ठिकाणी स्त्रीला पण या ठिकाणी घेता आला पाहिजे आणि जेव्हा स्त्रीला वाटेल, तेव्हा त्या साथीदाराला सोडण्याचाही अधिकार त्या ठिकाणी त्या स्त्रीला असला पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. मुलांना जन्म देण्याचं स्वातंत्र्य किंवा मुलांना जन्म न देण्याचं स्वातंत्र्य ही स्त्रीला या ठिकाणी असलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर मांडताना दिसून येतात. ते सरळ-सरळ म्हणतात, आपल्या भारतीय समाजामध्ये आपल्याला मूल हवं आहे की नाही, हे याचा निर्णय कोण घेतो? तर याचा निर्णय पुरुष मंडळी या ठिकाणी घेतात. मात्र मूल जन्माला येतं कुठून? आईच्या उदरातून या ठिकाणी येतं आणि म्हणून मग त्या मुलाला जन्म द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, हे निर्णय घेण्याचे अधिकार ते स्त्रीचे असले पाहिजे. या प्रकारची भूमिका हे या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी घेताना एकंदरीत या ठिकाणी दिसतात. एखाद्या स्त्रीला जर मूल हवं नसेल, तरी देखील
त्या प्रकारचा तो अधिकार मूलबाळ नाकारण्याचाही अधिकार त्या स्त्रीला असला पाहिजे. त्या प्रकारची भूमिका पेरियारांची या ठिकाणी राहिली होती असं दिसतं. याचबरोबर मंगळसूत्र घालण्यावर पण पेरियारांनी शंका उपस्थित या ठिकाणी केलेल्या आहेत. हे हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. ते असं म्हणतात, एखाद्या स्त्रीचा विवाह झाला, हे तुम्ही कशावरनं समजता, की त्या स्त्रीनं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं असेल, तर तिचा विवाह झाला असं तुम्ही ठरवता. मात्र एखाद्या पुरुषाचा विवाह झाला आहे, त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे कोणते कायदे नियम आहे, यावर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. म्हणजे स्त्रीचा विवाह झाला, तर तिनं मंगळसूत्र घालायचं आणि पुरुषानं जर पुरुषाचा विवाह झाला, तर त्यानं काय घालायचं, याबद्दल धर्मव्यवस्थेमध्ये व्याख्या नाही. आणि म्हणून मग ते असं म्हणतात, की मंगळसूत्र घालायचं की नाही घालायचं, हा निर्णय स्त्रीनं घेतला पाहिजे. एखाद्या स्त्रीला असं वाटत असेल, की मंगळसूत्र नाही घालायचं, तर तिनं नाही घातलं पाहिजे. ही भूमिका ते मांडतात. मात्र त्या स्त्रीवर मंगळसूत्र घालण्याची सक्ती तुम्ही या ठिकाणी करू नका. या प्रकारचे मोठे विचार हे आधुनिक काळाशी जुडणारे विचार स्त्रियांशी संबंधित या ठिकाणी पी.रा. रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, पी.रा. रामास्वामी नायकर यांनी नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी जस्टिस पक्ष जो आहे, जस्टिस पार्टी हा या ठिकाणी जॉइन केला. जस्टिस पार्टी 1938 साली ते या ठिकाणी जॉइन करतात. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, प्रश्न इथे पण तुम्हाला विचारला जाईल, की जस्टिस पार्टीची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या, जस्टिस पार्टीच्या संस्थापकांपैकी पेरियार रामास्वामी नायकर नव्हते. ठीक आहे. जस्टिस पार्टीच्या संस्थापकांपैकी पेरियार रामास्वामी नायकर नव्हते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग कोणी केली? तर सी.एन. मुदलियार, टी.एम. नायर आणि पी. त्यागराज शेट्टी. ठीक आहे ना. आम्ही म्हणतो बघा, सी.एन. मुदलियार, टी.एम. नायर आणि पी. त्यागराज शेट्टी या तिघांनी मिळून 1916 ला जस्टिस पार्टीची स्थापना केली. जस्टिस पार्टी हे ब्राह्मणता चळवळ होतं. हे गैर ब्राह्मण आंदोलन या ठिकाणी होतं, हे लक्षात असू द्या. जस्टिस पार्टीचे सदस्य हे नंतर बनले पेरियार रामास्वामी नायकर आणि 1938 ला जस्टिस पार्टीचे सदस्य बनतानाच त्यांना या जस्टिस पार्टीचे अध्यक्ष देखील या ठिकाणी बनवण्यात आलं. तर लक्षात घ्या, जस्टिस पार्टी कधी जॉइन केलेली आहे? 1938 साली. आता ही जस्टिस पार्टीचं काम पेरियारांनी आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर याच जस्टिस पार्टीचं रूपांतर सन 1944 साली द्रविड कळघम या पक्षामध्ये झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर द्रविड कळघम, डी म्हणून याला शॉर्ट फॉर्म मध्ये संबोधलं जातं. तर द्रविड कळघम या पक्षाची स्थापना 1944 ला त्यांनी घेतली. हा द्रविड कळघम पक्ष स्थापन करत असताना त्यांनी दक्षिण भारतामध्ये द्रविड अस्मिता जी आहे, ती उभी करण्याची भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. काय होती द्रविड अस्मिता? ती पण आपण पाहूया. तसं बघा, महात्मा ज्योतिराव फुले आपल्या सामाजिक तत्वज्ञानाला पुढे नेत असताना ते आर्य विरुद्ध अनार्य या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतात. महात्मा फुल्यांच्या गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी सरळ-सरळ म्हटलेलं आहे, की आर्य हे विदेशी आहेत आणि आर्य हे खैबर खिंडीच्या मार्गातून भारतात आले आणि त्यांनी अनार्यांचा पराभव या ठिकाणी केला. याच अनार्यांना या ठिकाणी पेरियार रामास्वामी नायकर द्रविड म्हणून या ठिकाणी संबोधतायत आणि ते असं म्हणतात, की प्राचीन काळामध्ये आर्य विरुद्ध द्रविड अशा प्रकारचा संघर्ष झाला. सप्त सिंधू प्रदेशामध्ये जी हडप्पा संस्कृती होती, ती हडप्पा संस्कृती ही द्रविडांची संस्कृती होती आणि या हडप्पा संस्कृतीतल्या द्रविडियन लोकांना बाहेरून आलेल्या आर्यांनी पराभूत या ठिकाणी केलं आणि हे दक्षिणेकडे मग स्थलांतरित होऊन या ठिकाणी बसले. तेच द्रविड आहे. अशा प्रकारची भूमिका एक वांशिक संघर्षाची भूमिका पेरियार रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतात. तर या पद्धतीचं अस्मिता, द्रविड कळघमच्या माध्यमातून हे इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. 1944 ला या प्रकारच्या पक्षाची स्थापना होताना दिसून येतात. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी नायकर यांचे खूप जवळचे संबंध या ठिकाणी राहिले. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दक्षिणेकडे या ठिकाणी जायचे, तेव्हा पेरियार रामास्वामी नायकर यांना आवर्जून या ठिकाणी भेटायचे. आपल्याला माहिती असेल, 1944 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास या भागामध्ये अ, एक शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं अधिवेशन या ठिकाणी भरवलं होतं. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942 ला स्थापन झाली होती आणि 1944 ला मद्रासमध्ये या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं एक राष्ट्रीय स्तरावरचं अधिवेशन मद्रासमध्ये या ठिकाणी भरवलं होतं. ज्या अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका या ठिकाणी मांडली होती, की तुटपुंज्या सरकारी नोकऱ्या
तुटपुंज सरकारी नोकऱ्या आणि शासकीय सवलती या हा या उपभोगणं हे आमचं ध्येय उद्दिष्ट नाही. काय म्हणतात बघा बाबासाहेब आंबेडकर, मद्रासमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं 1944 ला जे सभा या ठिकाणी झालं, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, की तुटपुंज सवलती आणि सरकारी नोकऱ्या प्राप्त करणं हा आमचा ध्येय उद्देश नाही. आमचं अंतिम ध्येय काय आहे? ते शासनकर्ती जमात बनणं. आणि याच अधिवेशनामध्ये पुढे या ठिकाणी म्हणतात, की जा तुमच्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवा. तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. या प्रकारची भूमिका मद्रासमधल्या या अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारची भूमिका या ठिकाणी राहिली. पी.आर. रामास्वामी नायकर आणि त्या बाबासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांच्या राजकीय चळवळीला, एकमेकांच्या सामाजिक चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा या ठिकाणी दिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. दोघंही गांधीजींचे आणि काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. संविधान सभेचे सदस्य बनलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर पण आणि त्याचबरोबर पेरियार रामास्वामी नायकर पण. लक्षात घ्या संविधान सभेमध्ये या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष बनले आणि त्यानंतर पेरियार रामास्वामी नायकर हे संविधान सभेचे या ठिकाणी सदस्य देखील या ठिकाणी होते. तर लक्षात घ्या या संविधान सभेमध्ये श्री राजगोपालचारी जे होते त्यांनी एक भूमिका या ठिकाणी मांडली ती म्हणजे हिंदी ही जी भाषा आहे ही संपूर्ण भारताची राष्ट्रीय भाषा या ठिकाणी बनावी. संपूर्ण भारताची राष्ट्रीय भाषा या ठिकाणी हिंदी बनावी या प्रकारची भूमिका या ठिकाणी श्री राजगोपालचारी या ठिकाणी मांडली. तर त्या भूमिकेला या ठिकाणी या पेरियार रामास्वामी नायकरांचा कठोर विरोध या ठिकाणी होता. ते सरळ-सरळ या ठिकाणी म्हणतायत, की हिंदी या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा या ठिकाणी देता कामा नये आणि हिंदीचं आक्रमण आम्ही या ठिकाणी सोपवणार नाही. ही स्पष्ट भूमिका पेरियार रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात. पेरियारांचं म्हणणं असं राहिलं, हिंदी ही आर्यनची भाषा आहे. आणि द्रविडांची भाषा ही या ठिकाणी दक्षिणेकडचे तमिळ, तेलुगू वगैरे, वगैरे ज्या भाषा आहेत, मल्याळम वगैरे, तर त्या या ठिकाणी दक्षिणेच्या भाषा आहेत. त्यामुळं हिंदीचं आम्ही एक वेळ इंग्रजी शिकू, मात्र हिंदी शिकणार नाही. या प्रकारची भूमिका, स्पष्ट भूमिका ते त्या ठिकाणी हिंदीला विरोध करताना एकंदरीत त्या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हे संविधान सभा या ठिकाणी चालत असतानाच आपल्याला माहिती आहे, की त्या काळामध्ये या ठिकाणी पाकिस्तान जो आहे, हा धर्माच्या आधारावर एक स्वतंत्र देश या ठिकाणी बनतोय. धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती या ठिकाणी होती. त्याच काळामध्ये या पेरियार रामास्वामी नायकर यांनी संविधान सभेतच या ठिकाणी जर धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र बनत असेल, तर वंशाच्या आधारावर दक्षिणेकडे द्रविड नाडूची स्थापना करण्याची भूमिका पेरियार रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी मांडतायत असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, जेव्हा पेरियार रामास्वामी नायकरांची द्रविड नाडूची भूमिका समोर येते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर पेरियार रामास्वामी नायकर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद होताना एकंदरीत दिसतो. एक मोठी खडाजंगी यांच्यामध्ये होताना एकंदरीत दिसते. कारण बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र द्रविड नाडूची भूमिका ही कदापिही मान्य नव्हती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी नायकर यांची सामाजिक युती जरी असली, तरी राजकीय मतभेद यांच्यामध्ये या ठिकाणी होते. आणि ते मतभेद द्रविड नाडूची भूमिका जेव्हा मांडली पेरियारांनी, तेव्हा ते समोर या ठिकाणी आलेले होते. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या पद्धतीने 1949 च्या काळामध्ये द्रविड नाडूची भूमिका या ठिकाणी यांनी मांडल्याचं दिसून येतं. पुढे मग आपल्याला माहिती आहे, की पेरियार रामास्वामी नायकर हे या ठिकाणी द विवाह या ठिकाणी करतायत. आपल्यापेक्षा कमी 20 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत ते या ठिकाणी विवाह करतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बेचैन अवस्था निर्माण या ठिकाणी होती आणि मग या 1944 हा जो 1944 ला जो काही द्रविड कळघम या ठिकाणी नावाचा पक्ष स्थापन झाला होता. जो पक्ष नंतर जाऊन द्रविड मुन्नेत्र कळघम आणि नंतर एआयएडीएमके यामध्ये या ठिकाणी विभागल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हे जरी असं असलं वादग्रस्त व्यक्तिमत्व जरी पेरियार रामास्वामी नायकर यांचं या ठिकाणी असलं, तरी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पेरियार रामास्वामी नायकर यांनी भारताच्या सामाजिक चळवळीमध्ये योगदान देत असताना दक्षिण भारतामध्ये जी एक सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट निर्माण केली आणि या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटच्या माध्यमातून दक्षिणेकडे एक मोठी चळवळ त्यांनी उभारली आणि दक्षिणेकडच्या शूद्र अतिशूद्र समाजामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करणं शिक्षणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर तिथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा जो मार्ग त्यांनी दक्षिणेकडच्या लोकांना या ठिकाणी दाखवला. त्यामुळे दक्षिणेकडे या ठिकाणी पाहायला भेटतं, दक्षिणेकडच्या महिलांनी या ई.व्ही. रामास्वामी नायकर यांना पेरियार म्हणून या ठिकाणी संबोधलं. पेरियार म्हणजे महात्मा. पेरियार म्हणजे महात्मा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
तर मित्रांनो, बस आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून पेरियार रामास्वामी नायकर यांचा जो कार्यप्रवास होता, जो जीवन प्रवास होता, तो मला आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगायचा होता. तर जे काही सांगितलं प्रत्येकाला पुरावा आहे. जे काही सांगितलं ते ऑथेंटिक या ठिकाणी आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते जरूर तुमचे कमेंटच्या माध्यमातून आपला अभिप्राय या ठिकाणी कळवा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि आपला YouTube चॅनल जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर्समध्ये. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.